मी प्रियंका. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. नागपुरात विधानसभा निवडणुकीचा धुरळा. दक्षिण पश्चिम मतदारसंघात चाय पे चर्चातून जनतेने व्यक्त केल्या अपेक्षा. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं वारं जोरात वाहत आहे. नागपुराच्या 6 विधानसभा मतदारसंघातून कोण जिंकणार आणि महाराष्ट्राच्या राजकारणाची पुढील दिशा कोण ठरवेल यावर सर्वांचं लक्ष लागलंय. यामध्ये नागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाची महत्त्वाची भूमिका असणार आहे, जिथे विविध पक्षांनी आपला प्रचार जोरदारपणे सुरू केलाय. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चाय पे चर्चा या उपक्रमाद्वारे शंखनाद टीमने नागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील नागरिकांशी थेट संवाद साधला. यामध्ये स्थानिक नागरिकांनी नागपूरच्या 5 वर्षाच्या विकासावर चर्चा केली आणि पुढील सरकारकडून काय अपेक्षा आहेत यावर मतं मांडलीत. चर्चेदरम्यान नागपूरच्या रस्त्यांच्या रुंदीकरणावर, मेट्रो प्रकल्पावर आणि अन्य विकास कामांवर विचार विमर्श झाला. काही नागरिकांनी या कामाची स्तुती केली तर काहींनी त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. निवडणुकीच्या वेळी आश्वासने दिली जातात पण अंमलबजावणी मात्र कमी होते, असे एका ज्येष्ठ नागरिकांनी सांगितलंय. नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघाच्या नागरिकांनी आगामी निवडणुकीकडे मोठ्या अपेक्षेने पाहिलंय. काहींना विद्यमान सरकारने केलेली कामं पुढे न्यायची आहेत तर काहींना नवीन नेतृत्वाला संधी द्यायची आहे. चाय पे चर्चेच्या माध्यमातून असं दिसून आलं की नागपूरच्या नागरिकांना केवळ मूलभूत गरजा पूर्ण करणाऱ्या तर दीर्घकालीन विकासाच्या दृष्टीने ठोस कृतींची आवश्यकता आहे. नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात प्रादेशिक मुद्द्यांबरोबरच राज्यस्तरीय मुद्द्यांचाही प्रभाव स्पष्टपणे दिसतोय. नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातील निवडणूक केवळ स्थानिक विकासावर आधारलेली नाही तर ती महाराष्ट्राच्या राजकारणातील भविष्यवाणी ठरणारी असू शकते. त्यामुळे नागपूरमधील 6 विधानसभा मतदारसंघाचे निकाल संपूर्ण राज्याच्या भवितव्यावर प्रभाव टाकणार आहेत. सर, मला सांगा की या दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून कुणाची सत्ता येणार, कोण जिंकून येणार असं आपल्याला वाटतं? सत्ता महाराष्ट्रात कुणाची येणार हे तर नाही सांगता येणार, पण या दक्षिण पश्चिम मध्ये यावेळेस थोडीशी टफ फाईट आहे. देवेंद्र फडणवीसही येऊ शकतात किंवा गुर्दे पाटीलही येऊ शकतात. आता लोकांचा कल माहीत पडेल येणाऱ्या 23 तारखेला. मला सांगा की या दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचा जो विकास झालेला आहे त्याच्यापासून आपण समाधानी आहात का, आनंदी आहात? आपल्याला वाटतं का इथला विकास झालेला आहे? इथला विकास तर झालेला आहे. म्हणजे देवेंद्र फडणवीस आहे तेव्हापासून तर बराच विकास झालेला आहे. म्हणजे रोड चांगले झालेले आहेत, सगळ्या गोष्टी आहेत इथं अवेलेबल आहेत. या ठिकाणी परत नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडनं सुद्धा जाणून घेऊयात. काका, मला सांगा की तुमचा नेता कसा असायला हवा? माझा नेता कसा असायला हवा आता नाहीच आहे मला वाटतं अस्तित्वात. या गोष्टी कथेतच राहिलेल्या आहेत. ऍक्च्युली किती नेते आहेत असे अस्तित्वात, माझा नेता कसा असावा कुठेच नाहीये. का आज जसं चाललंय सगळं जग, जसं चाललंय किंवा वातावरण जसं आहे, परिस्थिती जशी आहे, अशा परिस्थितीत तसे नेते उरलेले नाहीये. असतीलही कदाचित आतमधून, पण बाहेरून त्यांना वेगळं वागावं लागतं. या मतदारसंघामध्ये विकास झालेला आहे असं वाटतं आपल्याला? हो, नक्कीच झालेला आहे विकास. सगळीकडे, या मतदारसंघातच नाही सगळीकडे झालेला आहे. मला सांगा की यावेळेस सध्या कुणाचा जोर या मतदारसंघामध्ये आहे असं आपल्याला वाटतं? मतदारसंघाप्रमाणे जर विचार केला, जर विकासाच्या आधारावर विचार केला तर बीजेपी आणि इथले जे एक्झिस्टिंग आमदार आहेत फडणवीसजी, त्यांनी काम तर केलेलं आहे, पण मूळ ग्रासरूट लेवलवर जे व्हायला हवं कॉर्पोरेटर लेवलवर तिथे ते लोक फेल आहेत. आणि त्यांचं म्हणजे आमदाराचं म्हणजे स्टेट लेवलचं जे लेवल, ग्रासरूट लेवलवर जे पकड असलं पाहिजे. लोकांना खूप मोठ्या सोनं नको असतं. ते जस्ट वॉन्ट लहान लहान गोष्टी. आमच्या घरच्या समोर फुटपाथ स्वच्छ असावे, रोजचा कचरा स्वच्छ असला पाहिजे. पण इथला पूर्ण पैसा तुम्ही कुठे फिराल, कुठे फॉरगेट अबाउट, कुठली एक जागा तुम्ही शोधली, विकास झाला असेल, पण त्यानंतर जे बाकीचे जे कॉर्पोरेशन जे बेसिक रूटले घाण करून ठेवतील, कचरा करून ठेवतील, खड्डा करून ठेवतील, रस्ता खोदून ठेवतील, पूर्ण करणारच नाही. ज्याला 24 तास किंवा 3 दिवस लागतील त्याला 3 महिने लागतात. का लागतात माहिती? मला सांगा की आता येणाऱ्या जो कुणी आमदार 2024च्या इलेक्शन मध्ये निवडून येणार त्यांच्याकडनं आपल्या अपेक्षा काय असणार आहेत? म्हणजे आमच्याकडनं या जनतेचा अपेक्षा असेल की त्यांनी फक्त या चुनावच्या वेळेस फक्त तेव्हा न येता ऍटलिस्ट त्यांनी आम सभा या मतदारसंघात जाऊन वेगवेगळ्या कॉर्पोरेटर लेवलवर पण घ्यायला हवी. कॉर्पोरेटर आणि जनतेकडे काही संबंध, कनेक्शन काहीच नसते. ते फक्त या मतदारसंघात जाऊन वेगवेगळ्या कॉर्पोरेटर लेवलवर पण घ्यायला हवी. कॉर्पोरेटर आणि जनतेकडे काही संबंध, कनेक्शन काहीच नसते. ते फक्त त्या तात्पुरत्या त्या काळात येतात आणि चालत जातात. कॉर्पोरेटर त्याच्यानंतर कधीच येत नाही. तो माझ्याकडे 5 वर्षातून एकचदा येतो.
मग आपण त्याला का निवडून द्यायचा दुसऱ्यांदा, हा प्रश्न नेहमी असतो, आहे की नाही. तो काय माझ्यासोबत बिझनेस करतोय का, बिझनेस करत असेल तर आपण पण तसा विचार करायला पाहिजे. आपण त्यांना देऊ जे आम्हाला जास्त पैसे देतील, जास्त आम्हाला सुविधा देतील, फुकट देतील, तर तोच जिंकून येईल मग पुढच्या वेळेस. आता आपण बघितलं की या 2024च्या विधानसभा इलेक्शन मध्ये कुणाची सत्ता येणार, त्याचबरोबर लोकांच्या मनातील प्रश्न काय आहेत, त्यांच्या समस्या काय आहेत आणि येणाऱ्या आमदारांकडनं त्यांच्या अपेक्षा काय आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेतलेल्या आहेत. कॅमेरामॅन सचिन सह मी प्रियंका शंखनाथ, न्यूज नागपूर. पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोवर नमस्कार. क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी, अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान. हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है. समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक. तो फिर इंतजार किस बात का. महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर. 8605245080 911207900.